नमस्कार. दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोलकाता येथील डॉक्टर मोमिता देबीनाथ या महिला डॉक्टरच्या अत्याचार करून क्रूर हत्येच्या निषेधार्थ व आरोपीला तात्काळ फाशी देण्याच्या मागणीचे वसमत डॉक्टर असोसिएशनचे निवेदन. वसमत येथील सर्व डॉक्टर असोसिएशनच्या वतीने कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून निर्घृण क्रूर अमानवीय कृत्य करून खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता लाक्षणिक संप करून निषेध नोंदवण्यात आला. वसमत शहरातील सर्व पैथीच्या डॉक्टर संघटनेने ओपीडी बंद करून निषेध करण्यात आला. डॉक्टर मोमिता देबीनाथ एका 31 वर्षीय डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली आहे. कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये 36 तास काम करून ती असेंब्ली हॉलमध्ये शेवटची पहाटे 3 वाजता इतरांना भेटली. सगळं काही नॉर्मल होतं आणि सकाळी ती मेलेली अर्धवट कपड्यात तुकड्यात भेटली. ना अनोळखी ठिकाणी ना कोणत्या रस्त्यावर हॉस्पिटल परिसरात कामावर असताना ही घटना घडली. सदरील अमानवीय घटनेची तात्काळ केंद्रीय एजन्सीद्वारे चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल लावून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व डॉक्टरवर होणारे सततचे हल्ले थांबवण्यासाठी केंद्रीय आरोग्य संरक्षण कायद्याला गतिमान करण्यासाठी सक्षम तज्ज्ञ समितीची स्थापना करावी. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाकरिता सक्षम सुरक्षा यंत्रणा, सर्व मुलींच्या वसतिगृहात, महाविद्यालयात परिसरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, जेणेकरून या पुढील भविष्यात महिलांच्या बाबतीत असे अमानवीय घटना घडू नयेत. अशा प्रकारचे निवेदन सरकारला देण्यात आले. निवेदनावर डॉक्टर एम.आर. कॅतमवार, डॉक्टर तांभाळे, डॉक्टर काळे, डॉक्टर बाळासाहेब सेलुकर, डॉक्टर मयूर सातपुते, डॉक्टर सचिन सातपुते, डॉक्टर मसारे, डॉक्टर अळकिने मॅडम यांच्या व समस्त डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वसमतहून हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन न्यूज टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा.